विद्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विचारसागर तरंग दुसरा परिच्छेद 9 क्रमांकाचा कर्म हेच मोक्षप्राप्तीचे साधन। या द्वितीय तरंगामध्ये तृतीय अनुबंधाची सिद्धी असिद्धी असा विषय आपला चालू आहे। या तृतीय अनुबंधाचा विचार 5 क्रमांकाच्या परिच्छेदापासून ते 8 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत पूर्व पक्षाने 2 अध्यासाचा असंभव सिद्ध केला। अर्थात या द्वितीय तरंगामध्ये एकंदर 8 परिच्छेदामध्ये पूर्व पक्षाच्या मते 2 अनुबंधाची सिद्धी आणि सिद्धांत मताने सिद्धी असा विषय आपण पाहून आलो। त्यामध्ये पूर्व पक्ष म्हणतो तुमच्या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही, म्हणजे अधिकाऱ्याचा असंभव त्यांनी प्रतिपादन केला। सिद्धांताने सांगितलं पुष्कळ नाही हे म्हणणं आम्हाला अनुकूल आहे, पण कोणीच नाही असं मात्र नाही। मग पुष्कळात कोण नाही तर पामर विषयी मुक्त नाही, मग कोणीतरी आहे तर कोण आहे तर जिज्ञासू मुमुक्षु या ग्रंथाचा अधिकारी आहे। पुन्हा पूर्वपक्ष बोलतो या ग्रंथाचा विषय काय जीव ब्रह्मैक्य ज्ञान, आणि मग उष्ट्र लकुटिका न्यायाने आपला सिद्धांत त्याने घेतला कोणता लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, आणि तो सिद्धांत घेऊन जीव आणि ब्रह्म या दोघाचं लक्षण साम्य नाही म्हणून त्या दोघाचं ऐक्य होत नाही। त्यातही सिद्धांती म्हणतात विशिष्ट जीवाचं म्हणजे ज्याच्यामध्ये अंतकरण किंवा साभास अंतकरण औषधवाद आणि आभासवाद हा भाग विशेषण आहे, साक्षी विशिष्य आहे, आणि दोन्ही मिळून बनला विशिष्ट तो जीव। तर त्या विशिष्ट जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही हे आम्हालाही मान्यच आहे, पण त्यातला विशेष भाग जो साक्षी आहे तो सच्चिदानंद रूप आहे आणि ब्रह्मही सच्चिदानंद रूप आहे, तोही एक आहे ब्रह्मही एक आहे। त्या विशेष भाग साक्षीचं मात्र ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही, म्हणून जीव ब्रह्म ऐक्य या विषयाची सुद्धा सिद्धी आहे। आता तिसरा अनुबंध चालू आहे। पूर्व पक्षाच्या मते या ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध नाही। प्रयोजनमध्ये 2 अवांतर प्रयोजन आणि परमप्रयोजन। जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अवांतर प्रयोजन म्हणतात आणि मोक्षाला परमप्रयोजन म्हणतात। पूर्व पक्षाच्या मते या प्रयोजनाची सुद्धा सिद्धी नाही, कारण पूर्व पक्ष 5व्या परिच्छेदामध्ये त्यांनी सांगितलं की 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या। तिथे प्रयोजन शब्दाचा शास्त्रीय अर्थ काय हे सांगितलं, ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती आहे। तिकडं मग जाऊन आले का बरं। प्रयोजनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे प्रयोजन शब्दाचा या ठिकाणी ग्रंथामध्ये विचारसागर ग्रंथामध्ये प्रयोजन शब्द हा पारिभाषिक आहे। व्यवहारामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असेल, पण इथे प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे। नंतर सर्वांचं साध्य काय आहे एकच आहे, कोणाचं कोणी असेल मानव मात्र असेल नव्हे जीव मात्र प्रत्येकाचं साध्य आहे दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी। त्याकरता प्रयत्नशीलही आहेत पण साध्य प्राप्त झालेलं नाही, याचा अर्थ साधन चूक होते, कारण स्वयंबुद्धीच्या बाहेर गाडी तयाची शुद्धीच नाही एक जाणवेचे डोई गर्वेची गेले। मग त्याचं नियत साधन कोण सांगतं शास्त्र सांगतं, कारण अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रशे शास्त्रत्वम, आणि शास्त्राने कोणता निश्चय सांगितला सकळ दुःखाच्या निवृत्तीचं साधन मिथ्यात्व निश्चय सांगितला। मग मिथ्यात्व निश्चय कळण्याकरता तो पदार्थ कसा कळाला पाहिजे अध्यस्त कळायला पाहिजे, मग त्रिपुटीचं ज्ञान झालं पाहिजे अध्यास अध्यस्त आणि अधिष्ठान। दृष्टांतामध्ये अध्यास कोणाचा सर्पाचा, अधिष्ठान कोण रज्जू, आणि अध्यस्त कोण सर्प आणि सर्पाचं ज्ञान। वेष्टी दृष्टीने अधिष्ठान कोण मग आत्मा, अध्यास कोणाचा अहंकारादी बंधाचा, आणि अध्यस्त कोण अहंकारादी बंध आणि त्याचं ज्ञान। तसंच समष्टी दृष्टीने अधिष्ठान कोण आहे ना सच्चिदानंद रूप असणारं ब्रह्म, अध्यास कोणाचा नामरूपात्मक जगदंतपाती पदार्थाचा, आणि अध्यस्त कोण जगदंतपाती पदार्थ आणि त्याचं ज्ञान। आणि मग या अध्यासात 2 प्रकार, दृष्टांतात कार्याध्यासही आहे आणि कारणाध्यास आहे। दिसणारा सर्प हा कोणता अध्यास आहे कार्याध्यास आहे,
आणि त्या रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान कारणाध्यास आहे. तसं अहंकारादी बंधन जगदंतपाती पदार्थ व्यष्टी समष्टी भेदाने हा काय आहे? कार्याध्यास आहे. आणि आत्म्या ब्रह्माचं विशेष स्वरूपाचं अज्ञान हा कारणाध्यास आहे. साक्षात दुःख देणारा कार्याध्यास आहे, परंपरेने दुःख देणारा कारणाध्यास आहे. आता वेदांतामध्ये मोक्ष कशाने सांगितला? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने वाचूनी ज्ञाने विने एके उपाय करीशी जितुकी ती गुंफिशी अधिकी रुखीये. ज्ञाना वाचून तर मोक्ष नाही, पण मग ज्ञाना वाचून मोक्ष नाही असं वेदांताचं म्हणणं कधी सिद्ध होईल? जगत काय ठरलं म्हणजे जगत आद्यस्थ ठरलं म्हणजे त्याची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होईल. पण मग आता पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यास संभवनीय आहे का कारणाध्यास संभवनीय आहे का उभय अध्यास संभवनीय नाही? उभय अध्यास संभवनीय नाही, कार्याध्यासही संभवनीय नाही आणि कारणाध्यासही संभवनीय नाही. पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यास का संभवनीय नाही? कारण पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यासाची काय आहे? सामुग्री आहे. सामुग्री कशाला म्हणतात? कारणाच्या समुदायास सामुग्री असं म्हणतात. आणि पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यासाची सामुग्री काय बरं मग? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाद आदी दोषत्रय ही पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यासाची सामुग्री आहे. आणि कुठे सिद्ध होते? दृष्टांतात सिद्ध होते. आणि तो दृष्टांतालाच तुम्ही सिद्धांताला सांगायला लागला, ज्याच्या आज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मी जाशे. पण तुम्हाला असं म्हणता येईल रज्जू ठाई सर्प नाही, पण आत्म्यास ठाई अहंकारादी बंध नाही, ब्रह्मास ठाई जगतपाती पदार्थ नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. का? कारण कार्याध्यासाची सामुग्री दृष्टांतात सिद्ध होते, दाष्टांतात सिद्ध होत नाही. रज्जूवर सर्पाचा, शुक्तीवर रजताचा, स्थानवर पुरुषाचा अध्यास होण्याकरता अगोदर काय आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. पुन्हा काय आहे? प्रमादादी दोषत्र आहे. ज्या वेळेला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो प्रमादाच्या ठिकाणी दोष असतो कोणता? भय नावाचा दोष असतो. आणि शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम होतो त्यावेळेला प्रमादाच्या ठिकाणी लोभ नावाचा दोष असतो. मधुर शर्करा कडू वाटते प्रमाणाच्या ठिकाणी दोष आहे. पित्त नावाचा ज्वर नावाचा दोष आहे. आणि पांढरा शंख किंवा चंद्र पित्तवर्णाचा दिसत असेल तर प्रमाणाच्या ठिकाणी पित्त नावाचा दोष आहे. आणि प्रमेयाच्या ठिकाणी रज्जू सर्पाच्या भ्रमामध्ये लांबटपणा सादृश्य आहे. आणि शुक्ती रजताच्या भ्रमामध्ये चकचकितपणा सादृश्य आहे. म्हणजे कार्याध्यासाची जी सामुग्री आहे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाद आदी दोषत्रय ही दृष्टांतात सिद्ध होते, पण दाष्टांतामध्ये सिद्धांतामध्ये सिद्ध होत नाही. का होत नाही? कारण आता तुम्ही जर म्हणाला सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार तर तुम्हाला सत्य किमान मग 2 तरी मानावं लागेल, 3 तरी मानावं लागेल. आणि तुमच्या मतामध्ये सत्य किती आहे? एकच आहे. कोण आहे ते? ब्रह्म आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. मग सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार भेटेल कसे? बरं, प्रमादादी दोषत्रय म्हणावं तर प्रमेय कोण असतं? ज्याचं ज्ञान होईल ते प्रमेय असतं. प्रमाता कोण असतो? ज्याला ज्ञान होतं तो प्रमाता असतो. प्रमाण कोण? ज्याच्या द्वारा ज्ञान होतं ते प्रमाण असतं. मग पाहणारा कोण? प्रमाता. ज्याच्याद्वारा पाहतो ते प्रमाण, ज्याला पाहतो ते प्रमेय आहे ना. मग अधिष्ठान प्रमेय का आरोप्य प्रमेय? दोन्ही प्रमेय. अधिष्ठानही प्रमेय आणि आरोप्यही प्रमेय. दृष्टांतात अधिष्ठान कोण आणि आरोप्य कोण? रज्जू अधिष्ठान आहे आणि सर्प आरोप्य आहे. आणि त्या दोघांमध्ये सादृश्य आहे. प्रमेयामध्ये काय? लांबटपणा. तसं सिद्धांतामध्ये व्यष्टीदृष्ट्या अधिष्ठान कोण आणि आरोप्य कोण? आत्मा अधिष्ठान आहे, अहंकारादी बंध आरोप्य आहे. आणि समष्टी दृष्टीने म्हटलं तर ब्रह्म अधिष्ठान आहे आणि जगदंतपाती पदार्थ आरोप्य आहे. त्यामध्ये सादृश्य काय आहे? काहीच नाही. म्हणजे दृष्टांतात आहे पण दाष्टांतामध्ये सादृश्य नाही. उलट पक्षी काय आहे? विरोध आहे. अधिष्ठान कसं? सच्चिदानंद रूप आहे. आरोप्य कसं? असं जड दुःख रूप आहे. अधिष्ठान कसं आहे? प्रकाशक आहे ना, साक्षी आत्मा केवलो निर्गुणश्च. आणि आरोप्य कसं आहे? प्रकाश्य आहे. अधिष्ठान प्रत्येक आहे आणि आरोप्य पराक आहे. मग त्यांच्यामध्ये सादृश्य काय आहे? सादृश्य नाही. म्हणजे प्रमेय दोष सिद्ध होत नाही. आणि प्रमाता प्रमाण हे दोष का सिद्ध होत नाही? बोला. त्यांचं स्वरूपच सिद्ध नाही. भ्रमाच्या पूर्वी प्रमाता प्रमाणाचं स्वरूपच सिद्ध नाही तर त्यांच्या ठिकाणी दोष नाही, सिद्ध होत नाही. काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग कार्याध्यासाच्या सामुग्रीपैकी दृष्टांतात कोणती सामुग्री सिद्ध झाली नाही? कार्याध्यासाच्या सामुग्रीपैकी दृष्टांतात कोणती सामुग्री सिद्ध झाली नाही? सर्व सिद्ध झाली.
आणि दृष्टांतात कोणती सिद्ध झाली नाही, कोणतीच सिद्ध झाली नाही. म्हणून दृष्टांतात म्हणणं तुमचं बरोबर आहे ना. पण रज्जू सर्पकारण तद्वत भासेल जगडंबर असं तुम्हाला म्हणता येणार नाही. म्हणजे कार्याध्यासाचा काय आहे, असंभव आहे. जसा कार्याध्यासाचा असंभव आहे तसाच कारणाध्यासाचाही असंभव आहे. दृष्टांतात रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणणं बरोबर आहे, कारण रज्जू कशी आहे, जड आहे. ज्याला स्वतःचं ज्ञान नसतं, आणण्याचं ज्ञान नसतं, त्याला जड म्हणतात. रज्जू जड आहे. म्हणून आपण काल सहज म्हणलो का माय नेहमीच रज्जू असं ती म्हणते का, नाही म्हणत ना. म्हणजे मी रज्जू मला म्हणतात हेही त्याला माहिती नाही, आणि मला कोण रज्जू म्हणतो हेही त्याला माहिती नाही. रज्जू जड आहे म्हणून तिचं काय असू शकतं, अज्ञान असू शकतं. पण आत्म्याचं काय स्वरूप आहे, सच्चिदानंद. ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि मग ज्ञान हे जे आत्म्याचं स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी अज्ञान राहील का, आणि राहत असेल तर ज्ञान हे स्वरूप आहे म्हणता येईल का, म्हणता येणार नाही. जसं की उदाहरण, बरोबर आहे, सूर्यासी अंधकारो काही झाला होता गोचरू, तरी तमारो हा डगरू आलाच. की सूर्याचं प्रकाश हे स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जसा कोण नाही, अंधकार नाही, तसं ज्ञानरूपी प्रकाश हे स्वरूप आहे कोणाचं, आत्म्याचं. मग त्याच्या ठिकाणी कोण राहणार नाही, अज्ञानरूपी अंधकार राहणारच नाही. आणि राहत असेल तर आत्म्याचं ज्ञान हे स्वरूप आहे असं तरी म्हणू नका. म्हणजे कारणाध्यासाचा सुद्धा असंभव. बरं, शिवाय त्या अध्यासाकरता ज्ञान लागतं का अज्ञान लागतं का ज्ञानाज्ञान लागतं, ज्ञानाज्ञान लागतं. कोणतं ज्ञान लागतं, कोणतं ज्ञान लागतं, सामान्य स्वरूपाचं ज्ञान लागतं. कोणतं अज्ञान लागतं, विशेष स्वरूपाचं अज्ञान लागतं. म्हणजे सामान्य ज्ञानात विशेष स्वरूपाच्या अज्ञानात भ्रम होतो. मग रज्जूचं सामान्य स्वरूप कोणतं, इदम किंचित, हे काहीतरी आहे, हे रज्जूचं सामान्य ज्ञान आहे. आणि रज्जूचं विशेष स्वरूप कोणतं, इयम रज्जू, ही दोरी आहे, रज्जू आहे, हे त्याचं विशेष स्वरूप आहे. पण त्या भ्रमात काय कळतं आपल्याला, ही रज्जू आहे असं कळतं का, नाही. मग काय कळतं त्यावेळेला, इदम किंचित, हे काहीतरी आहे असं कळतं. म्हणजे काय आहे, सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि तेवढ्यात आपलं मन किंवा आपला मित्र म्हणतो इदम किम, म्हटले अहम न जानामी, नेमकं काय कळत नाही. म्हणजे विशेष स्वरूपाचं काय आहे, अज्ञान आहे. सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. असं सामान्य विशेष भाव कोणाच ठिकाणी राहिली, जड रज्जूच्या ठिकाणी राहिली. पण आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे, चेतन आहे. आणि तो कसा नाही, सामान्य विशेष धर्माने युक्त नाही, जड नाही, चेतन आहे. आणि सामान्य विशेष धर्माने तो युक्त नाही. म्हणजे तुमचा आत्मा कसा आहे, निर्विशेष सत्सामान्य आहे. मग निर्विशेष सत्सामान्य असं म्हणत असाल तर काय म्हणू नका, त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणू नका. आणि सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणत असाल तर त्याला निर्विशेष सत्सामान्य म्हणू नका. तुम्ही निर्विशेष सत्सामान्य म्हणतात आणि भ्रमात त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणतात. कोणता दोष, वदतो व्याघात नावाचा दोष येतो. म्हणून काय, कशाचा असंभव, कारणाध्यासाचा असंभव. मग कार्याध्यासाचा असंभव का, सामुग्री भेटत नाही. आणि कारणाध्यासाचा असंभव का, एकतर आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहणार नाही. आणि दुसरं म्हणजे आत्मा निर्विशेष सत्सामान्य असल्यामुळे त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणता येणार नाही. म्हणून कारणाध्यासाचाही असंभव, कार्याध्यासाचाही असंभव आहे, कारणाध्यासाचाही असंभव आहे. आणि प्रतीती कोणाची आहे, दोघांची आहे. कार्याची प्रतीती आहे आणि कारणाची प्रतीती आहे. आपण म्हटलो होतो सर्प स्पष्ट प्रकाशात भासतो का, नाही. कारण त्यावेळेला काय आहे काय नाही, ज्ञान आहे प्रत्यक्ष रज्जूचं, पण विशेष स्वरूपाचं अज्ञान नाही. आणि ज्या वेळेला गडद अंधकारामध्ये काय आहे काय नाही, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे पण सामान्य स्वरूपाचं ज्ञान नाही. आणि ज्या वेळेला मंद अंधकार आहे त्यावेळेला काय आहे काय नाही, त्यावेळेला दोन्ही आहे, सामान्य स्वरूपाचं ज्ञानही आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. त्यावेळेला काय झाला, भ्रम झाला. म्हणजे भ्रम होण्याकरता एक असून चालत नाही, दोन्ही पाहिजे. सामान्य स्वरूपाचं ज्ञान पाहिजे, विशेष स्वरूपाचं अज्ञान पाहिजे. आणि मग काय होतो, भ्रम होतो. म्हणजे मग सामान्य स्वरूपाचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान, या अज्ञानालाच म्हणतात कारणाध्यास. आणि दिसणाऱ्या सर्पाला म्हणतात कार्याध्यास. पण हे मंद अंधकार नाही, गडद अंधकार नाही, स्पष्ट प्रकाश आहे. आणि त्याच्यामध्ये टळटळीत रज्जू तर पडलेली नाही आणि दिसू लागला फणा काढलेला भुजंग, मग तो कसा आहे, सत्य आहे. त्याची निवृत्ती होईल क्रियेने. तसा अहंकारादी बंधाचे कार्याध्यासाची सामुग्री भेटली नाही म्हणून कार्य अध्यस्त नाही, कारणाध्यासही सिद्ध होत नाही. आणि प्रतीती तर येते आहे, कसा तो बंध सत्य आहे. आणि मग सत्यबंधाची निवृत्ती कशाने होईल, क्रियेने, नाम कर्माने होईल. म्हणून आता कर्म विचार आपल्यासमोर ग्रंथकार ठेवतात. म्हणजे पूर्वपक्षच चालू आहे अजून सुद्धा, पण तो मोक्ष पूर्वपक्षाचं कशाने आहे, कर्माने मोक्ष आहे. कशाने मोक्ष मानतात ते, कर्माने मोक्ष मानतात. त्यांचा मोक्षसुद्धा लोकविशेष आहे. तो मोक्षसुद्धा देहपातानंतर आहे.
आणि तो अनित्य स्वरूपाचा आहे. आता हे सगळं खंडन पुढे येणारच आहे, पण तूर्त आता पूर्वपक्षाची उभारणी करत असताना मोक्ष कर्माने सांगतो. याच्यात सुद्धा भरपूर विषय घेण्यासारखा आहे. फक्त पूर्ण सिद्धांत म्हणून आपल्याला स्वीकारता येत नाही, पण पुष्कळ काही विषय आपल्याला घेण्यासारखा आहे. तर कसं ते मान्य करतात ते आपण पाहू. आता काय करतात पूर्वपक्ष, कशाने मोक्ष सांगायचं त्यांना? कर्माने. का बरं? बंद काही नाही, अध्यस्त नाही, काय आहे? सत्य आहे. सत्य पदार्थाची निवृत्ती कशाने होते? क्रियेने म्हणजेच कर्माने. मग आता कर्मविचार सांगतात. बरं, कर्मविचार इतका काय सुलभ आहे का? कर्मविचार गहन आहे? गहन आहे, म्हणून गहना कर्मणो गती म्हटलेलं आहे. काय किम कर्म येती कवय अपि अत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षेशी अशुभात. आणि पुढे आहे कर्मणो हे बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती फार गहन आहे. तो कोबर आहे, म्हणून तर म्हणतात मंत्र चढे थोडा तरी धडच होय वेडा. कशाच्या बाबतीत बोललेलं आहे? कर्म इतकं वाटतं तितकं सोपं नाही. बऱ्याच वेळेला करायला जातो पुण्यानं होतं पाप. कारण ते आपल्या मनाने कोणतं कर्म पुण्यात्मक कोणतं कर्म पापात्मक हे आपल्याला मनाने ठरवून नाही चालत. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर मेहरसी. कारण दोन्ही गोष्टी अमूर्त एकाला आपण शेवटी बोलू, धर्म आणि ब्रह्म. धर्म दिसलं का ब्रह्म दिसलं? दोन्ही दिसलं नाही. बरं, धर्म रक्षती रक्षिता महाभारत सांगतं. आपण धर्माचं रक्षण केलं का धर्म आपलं रक्षण करतो. आपण धर्माकडे कानाडोळा केला का तो आपली माती करतो. म्हणजे आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे, पण धर्म रक्षिती रक्षिता, पण धर्म काय हे कळायला पाहिजे ना. आणि ते स्वयंबुद्धीने कळतं का? नाही. मग त्याला प्रमाण कोण आहे? शास्त्र आहे. कारण अज्ञात ज्ञापकत्व शास्त्र शास्त्रत्व. आणि म्हणून तर माऊली म्हणतात शास्त्र म्हणेल ते सांडावे ते तर राज्यही तृण मानावे घे म्हणतली यानं म्हणावे विषयही विरू. इतकी आपली ते शास्त्रावर काय असली पाहिजे? श्रद्धा. आणि शास्त्राने हा विचार सांगितलेला आहे. कशाचा? कर्माचा विचार सांगितलेला आहे. त्या कर्मामध्ये मुख्य 2 प्रकाराचा विचार आपल्यासमोर पूर्वपक्ष ठेवतो. कुठल्याही कर्माचा विचार नाही. जे कर्म पापाला किंवा पुण्याला जन्माला घालताना अशाच कर्माचा विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. कोणत्या कर्माचा? ज्या कर्मापासून एकतर पाप तरी होईल किंवा पुण्य तरी होईल. जे कर्म पापालाही जन्माला कारण नाही पुण्यालाही जन्माला कारण नाही अशा कर्माचा विचार इथे केलेला नाही. तुम्हाला असंही कर्म असू शकतो. हो, असंही कर्म आहे. कोणतं कर्म आहे? ॲक्ची शिंक आली, जांभई आली, ढेकर आला, डोळे उघडझाप करायला लागलेत. हे सगळं कोणतं कर्म आहे? शरीराचे सहज व्यापार आहे. म्हणजे शिंक सहज येते. बऱ्याच वेळेला ये म्हटलं तर येत नाही, नको त्यावेळेला येते. कारण ती काही ठरून येत नाही, ठरून जात नाही. शिंक सहज आहे. ढेकर जेवलं की सहज आहे. डोळ्याची पापणी उघडझाप सहज आहे. अजून काय म्हटलं? जांभई सहज आहे. संसर्गजन्य रोग आहे तो. पुन्हा एकाने दिले दुसऱ्याने पाहिले का त्यालाही येते आहे ना. त्यामुळे ती देताना आलीच तर ती अशी थोडीशी कोणाला कळणार नाही अशा याच्यात दिली तर ते बरं पडतं. नाही तर मग सगळेच जांभळ्या म्हणजे ते लागणच होऊन जाते. पण तो कोणता व्यापार आहे शरीराचा? सहज. आणि त्याचा निरोध करूनही चालत नाही. ते आलं का काय आपण त्याला वाट दिलीच पाहिजे. नाही तर मग ते पुन्हा त्याचे दुष्परिणाम होतात. ते नको ते आजारही सुद्धा जडू शकतात. म्हणजे शरीराचे कोणते व्यापार आहे? सहज व्यापार आहे. यापासून पाप होतं का पुण्य? दोन्ही होत नाही. म्हणून अशा कर्माचा विचार इथे सांगणार का? सांगणार नाही. कारण इथे कशाने मोक्ष सांगायचा? कर्माने. आणि कर्माने मोक्ष होणं म्हणजे जन्म अभावरूप मोक्ष सांगायचा. कशाच्या द्वारा? कर्माच्या द्वारा. आणि जन्म अभावरूप मोक्ष म्हणजे जन्माचं कारणच काय पाहिलं आपण? जन्माचे ते मूळ पाहिले शोधूने. दुःखाचे कारण जन्म घेणे आणि त्या जन्माला कारण कोण असणे? पाप पुण्य करूने. जन्मा येतो प्राणी नरदया येऊनी हानी केली. म्हणजे जन्माला कारण कोण आहे? पाप पुण्य. म्हणजे पाप पुण्य आहे का जन्म आहे, शरीर आहे, दुःख आहे, हे सगळा प्रकार आपल्याला सरणी मागे गेलेले आहे. म्हणजे सगळ्यात दुःखाला कारण कोण? शरीर. आणि शरीराला कारण आहे पाप पुण्य. म्हणजे पाप पुण्याच्या द्वाराच शरीराचा जन्म होतो. म्हणजे पाप पुण्य जर संपलं म्हणजे भांडवल संपलं. म्हणजे त्याला काय म्हणतात? एक व्याकरणामध्ये गोड नियम आहे, निमित्त अपाय नैमित्तिक शापी अपाय. निमित्ताचाच अपाय झाला का नैमित्तिकाचा अपाय होण्याकरता वेगळा तो करावा लागत नाही. किंवा दुसरा प्रकार आहे कारण नाशात कार्यनाशा. कारणाचा नाश झाला हा कार्याचा वेगळा नाश करावा लागत नाही. मग कोण राहिलं नाही तर कोण येणार नाही? पाप पुण्यच राहिलं नाही तर जन्म येणार नाही. आणि जन्म न येणं हेच काय मोक्ष आहे? जन्मावरूप मोक्ष. मग त्याच्यामुळे कोणत्या कर्माचा विचार करणार आम्ही? फक्त इथे जे कर्म पापाला किंवा पुण्याला उत्पन्न करतं. आणि त्याच्यात 2 प्रकार सांगणार. एक जीवकृत कर्म, दुसरा आहे वेदबोधित कर्म. काय काय बोललं पाहिजे सगळ्यांनी? जीवकृत कर्म आणि वेदबोधित कर्म. त्या अगोदर मग सांगणार वेदबोधित कर्म. वेदबोधित म्हणजे वेद प्रतिपादित, वेदाने प्रतिपादन केलेलं कर्म. कारण वेदामध्ये किती श्रुती कर्म पण आहे. मागे आपण पाहून आलो एक दिवस.
80,000 श्रुती काय कर्मपर आहे, 16,000 म्हटलं की उपासनापर आहे, 4,000 म्हटलं की ज्ञानपर आहे. म्हणजे 80,000 श्रुतीच्या मध्ये वेदाने काय प्रतिपादन केलं, कर्मविचार प्रतिपादन केलेला आहे. मग तो कर्मविचार वेदाने 2 प्रकारचा प्रतिपादन केला. वेदबोधित कर्म किती प्रकारचं, 2 प्रकारचं आहे. कोणतं, एक विहित कर्म आहे आणि दुसरं निषिद्ध कर्म आहे. आता प्रश्न पडला, विहित कर्म निषिद्ध कर्म, कर्म असतं त्याला विहित आणि निषिद्ध असे काहीतरी प्रकार पाडलेत. तर त्याने टिप्पणीमध्ये दिलेले आहे, पुरुष प्रवृत्त्यार्थ शास्त्र ज्या कर्माचं बोधन करतं त्याला विहित कर्म म्हणतात, आणि पुरुष निवृत्त्यार्थ शास्त्र ज्या कर्माचं बोधन करतं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. बाबा वाक्य सांगत असतात डॉक्टर बाबा, विहित कर्म म्हणजे काय, इदम कुरु, हे करा असं शास्त्राने सांगितलं का ते कोणतं कर्म आहे, विहित कर्म आहे. आणि इदम मा करू, हे करू नका का त्याला काय म्हणायचं, निषिद्ध कर्म. उदाहरण आपल्याला सर्वांच्या वाक्य पाठातले आहेत. विहित कर्माकरता मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, सत्यम ब्रूयात, धर्मम चर, हे सगळं करायला सांगितलं ना आपल्याला. मग हे कोणतं कर्म झालं, पुरुष प्रवृत्त्यात सांगितलं म्हणून विहित कर्म. इदम मा करू, हे करू नका, काय करू नका, कलंजम मा भक्ष, शराब मा पिब, असत्यम मा ब्रूयात, अधर्मम माचर, मामा म्हणजे मामा नव्हे बरं का, मा शब्दाचा अर्थ इथं निषेध असा अर्थ आहे. म्हणजे हे करू नका. मग काय करू नका, कलंज मा भक्ष, मांस खाऊन हाऊस करी, जोडून वैरी ठेविला, मांस खाऊ नका. शराब मा पि, मद्य पिऊ नका. यादव कुळाचं काय झालं बघा ना आपण, आहे ना, वारुणी नावाची मदिरा पान केल्यामुळे म्हणून मद्य काय, शराब मा पिवं. असत्यम महाब्रुयात, अधर्म बोलू नये, आपला असत्य बोलू नये. सत्य महाब्रुयात, अधर्म माचर, अधर्माने वागू नये. जे करू नका म्हणून सांगितलं त्याचं नाव आहे निषिद्ध कर्म, करायला सांगितलं त्याचं नाव आहे विहित कर्म. त्या निषिद्ध कर्मामध्ये साधारण एक 7 प्रकारचं प्रतिपादन केलेले गोड सुभाषित आहे. त्याच्यामध्ये 7 प्रकारचं निषिद्ध कर्म सांगितलेलं. किती, 7 प्रकारचं बघा. द्यूतम मासम मदिराच, वेशया मृगयार्थ, चौर्य परदार सेवा, एतानी सप्त व्यसनानी घोराती घोरम नरकम नयंती, असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे नरकगामी आहे ना, हे निषिद्ध कर्म सांगितलं. त्याच्यामध्ये एक आहे द्यूतम, द्यूत किरडा, हे निषिद्ध कर्म आहे. त्या कलेला सुद्धा राहण्याचं स्थान 3-4 दिले आहेत ना, त्यातलं एक स्थान दिलेलं आहे राजा परीक्षेने, द्यूत कर्म. म्हणजे ते 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवाला भोगावा लागला. दुःखाचा कडेलोट त्यांच्या जीवनामध्ये झाला. कोणत्या कर्मामुळे, द्यूत कर्मामुळे. म्हणजे द्यूत सध्या कोणतं कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. नंतर मासम, मांस खाऊन, आत्ताच म्हणलो आपण हौसकरी जोडून वैरी ठेवलेला. तो कोणता एक राजा आहे बघा, त्याने इतके यज्ञ केले भागवतात, प्राचीन बर्री बहुतांश इतके यज्ञ केले का ते दर्भासनाने जणू काय त्या यज्ञकर्माच्या वेळेला ते दर्भासन करायला लागतात. दर्भासन त्यांनी पूर्ण पृथ्वी आच्छादित झाली होती, इतके यज्ञ त्यांनी केले. आणि त्याला सांगितलं त्या सद्गुरूंनी संतांनी, समोर पाहिलं, वर पाहिल्याच्या नंतर ती सगळी असणारी पशु त्याच्याकडे शिंग रोखून अशा मारक्या नजरेने पाहत होते, कधी याला भोगसून आम्ही याचा वध करतो. का बरे, कारण त्यांनी या सगळ्यांचे काय दिलं होतं, एक प्रकारचा बली दिला होता. म्हणजे एक प्रकारचं ते, आणि मग बली दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय केलं जातं, शेवटचं त्याचं भक्ष्य म्हणून ते सेवन केलं जातं. म्हणजे मांस आहार तो सुद्धा काय करणार आहे आपल्याला, शेवटी त्याचा परिणाम, त्याचा दुष्परिणाम भोगावा लागणार. म्हणजे ते निषिद्ध कर्म आहे. त्याच्यानंतर मदिरा, आताच म्हणलं वारुणे नावाची मदिरा कोणी पान केली, यादवाने. 56 कोटी यादवाचं काय झालं हा इतिहास आपल्याला त्याची कल्पना आहे. वेशा, ते आजामेळ नावाचा ब्राह्मण कशाने, सर्व गुणांनी संपन्न आहे. आज्ञाधारक पुत्र आहे, पतिव्रता पत्नी आहे, आपले आई वडील आहे, सगळं काही अनुकूल आहे. पण असणाऱ्या त्या रतिविलास त्यांनी एक क्षणाकरता त्या वारंगणेचा आणि एका जार पुरुषाचा बघितला आणि पूर्ण जीवन त्याचं उद्ध्वस्त झालं. म्हणजे वेश्यागमनसुद्धा आपल्याला काय करणार आहे, ते निषिद्ध कर्म आहे. किंवा मृगया, मृगया शब्दाचा अर्थ आहे काय, शिकार. जे पूर्वीचे लोक, राजे महाराजे लोक मृगया करण्याकरता, राजा परीक्षित नाही का, ते मृगया करण्याकरताच गेले. आणि गेल्याच्या नंतर त्या जंगलात गेलेत, त्यांची होकाचूक झाली, तृषाकांत झालेत आणि त्या शमीक ऋषीच्या आश्रमात गेलेत, पाणी मागायला लागलेत. हे अनुहाती गुंतलानीने बाह्यरंग, वृत्ती येता मग बळ लागे. आणि ते काही समाधीत आहे, त्यांना कळालंच नाही. आणि मग यांचं त्या म्हणायला लागले, बघा म्हटले हे ढोंग करतायत, आपल्याला पाणी द्यायला यांना आळस वाटतो. अरे पण मी या नगरीचा राजा आहे, माझी कदर करत नाही. रागे रागे भरलेला तो उचललेला साप काय केला, त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि मग पुढचं सगळं ते प्रकरण घडलं. हे सगळं कशामुळे घडलं, मृगया करता गेले म्हणूनच हे निषिद्ध कर्म पुढे घडलं. नंतर चौर्यम, सुदाम देवाला जे दारिद्र्याचं दुःख भोगावं लागलं त्याचं कारण काय, चौर्यम, चोरी केली. ते गुरुमातेने दिलेले फुटाणे कृष्ण परमात्म्याला दोघाला दिले होते.
एकट्यानेच थंडीमध्ये संपूर्ण स्वाहा केले. दात का वाजतात नाही म्हणले, थंडीने वाजतात ते कडकड असं ते बोललेत. मग भगवान परमात्म्याने म्हणले थंडीत आता थंडच पडा म्हणले पुढे. नंतर ते भगवान परमात्म्याकडे गेले. नंतर ते यक्षश्री तक्षशिरीक्षेचं यक्षश्री केलं आणि नंतर मग मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला का. पण मधल्या काळात त्यांना ते भोगावं लागलं ना, चौर्यम. नंतर परदार सेवा, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा का. परदारा म्हणजे परश्री, काय तुकोबरायचं गोड वचन आहे बघा. पर साधने तरी हीच कोणी, हीच दोन्ही जरी कोणी साधेल, परश्री परधन याचा मानी विटाळ आहे ना. या दोन याच्यात गेला ना, तो किती मोठा म्हणजे ब्रह्मदेवाच्या घराण्यातला असला तरी त्याची माती होते. उदाहरण पाहिलं तर रावण, त्याने परधनाची अपेक्षा केली, कुबेराची लंका त्याने हडप केली आणि परश्री जानकी आईचं त्याने आईसाहेबांचं हरण केलं. त्याचा परिणाम काय झाला आपण पहा. आणि एखादी सामान्य व्यक्ती, प्रभू रामचंद्र एक रामरूपात सामान्य रूपात म्हणून आल्या, पण त्यांनी त्याच्यावर विजय संपादन केला आणि युगानुयुग ते अजरामर झाले का. या दोन गोष्टीची त्यांनी कामनाच केली नाही. म्हणजे परश्री आणि परधनाची किंवा परश्रीची कामना करणारा रावण आणि परधनाची कामना करणारा दुर्योधन, महाभारत रामायण पहा, तेच लयाला गेले. छान. इतुले करी भला त्या करी परी परद्रव्य परनारी, सांडुनी अभिलाष अंतरी, वरते व्यवहारी सुखरूप. तुकोबरा नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात आहे ना. परश्री काय सुरुवात त्याची काय, इतुले करी भला त्या परी परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी याचा अभिलाष अंतकरणात त्यागून तू साधना करत राहा, निश्चित तुला इष्टफलाची प्राप्ती होईल. याचा अर्थ हे जे सांगितले आपण 7, हे कोणतं कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, असं त्या सुभाषिताच्या आधारे आपण बोललो. म्हणजे अशा अनेक प्रकारे पण साधारण त्याने गोश्वारा म्हणून त्यामध्ये दिलं. हे निषिद्ध कर्म आहे, जे इदम मा करू म्हणून सांगितलेलं आहे. आणि इदम कुरु जे करायला सांगितलं ते विहित कर्म आहे. त्या विहित कर्मात किती प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. दररोज न चुकता नियमाने आपण जे कर्म करतो त्याचं नाव आहे नित्यकर्म. ज्याचं शास्त्राने नित्य विधान केलेलं आहे त्याला नित्यकर्म म्हणावं. जे दररोज केलं पाहिजे आणि काहीतरी नित्यनेम असलाही पाहिजे ना. नित्यनेम जर नसला तर काय त्याला अर्थ आहे. काही नित्यनेमाविन अन्न खाय तोची श्वान, त्याच्यामध्ये वाया मनुष्य पण भार वायतो वृषभ, असं इथपर्यंत महाराज म्हणतात. मग वृषभामध्ये आणि त्या श्वानामध्ये त्याच्यामध्ये काय फरक राहिला. मग खंतितेनं करा होणे गाढव कुत्रा असंही म्हटलेलं आहे. काहीतरी नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेम असला पाहिजे आणि नित्यनेमाचं फार मोठं महत्त्वसुद्धा आहे. थोडा असू द्या पण तो नित्य असला पाहिजे. नेमच त्याला म्हणतात जो नित्य दररोज न चुकता केला जातो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो डावलला जात नाही, त्याला तर नित्यनेम म्हणतात. तो नित्यने केला जातो आणि त्याचं फार मोठं फल आहे. आपल्याला गोष्ट माहिती आहे सर्वांना, फक्त आठवण करून देतो. एक सेठ जे असतात वाणी सावकार आणि साधूची भेट होती. मला कल्याण झालं पाहिजे, या नरध्याचं सार्थक झालं पाहिजे, मला असं वाटतं, पण काय करावं मला काही कळत नाही. बरं, जे साधू संतांनी सांगितले ते मला झेपत नाही, माझ्याकडनं ते होत नाही, माझा व्यवसायाचा असा आहे. तुला काय कळतं म्हणले, सत्य बोलत जा. नाही म्हटले, व्यापारच त्याचे खोटं बोलल्याशिवाय चालतच नाही. त्याला बरेच साधनं सांगितले, तो म्हटलं हे नाही म्हणले, तुला जमतं काय म्हणले, तेच काय कळायला मार्ग नाही. म्हणले मग एक काम करत जा, किमान गंध कपाळाला रोजचा लावत जा. तो म्हटलं ते लावलं तर म्हणते आम्हाला म्हणते हा झाले काय हवं बाबा आता. मग ते आम्हाला जमत नाही, काय करू शकतो. तो म्हटलं दुसऱ्याचं पाहू शकतो. म्हटले तेवढं चालेल, दुसऱ्याचं गंध फक्त पाहत जा. आणि तो म्हटला समोरच आपल्या कुंभार आहे, ते कुंभार वारकरी दादा आहे, ते रोज रोहिदास महाराजांच्या वंशातले आहेत. नाही रोहिदास नाही म्हटला, गोरोबा काका आहे ना, गोरोबा काकाच्या वंशातले आहेत. ते हवप आहेत, रोज गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही माती आणण्याकरता. आणि त्यांचं घराचा दरवाजा समोर दरवाजा, तो बाहेर हा उठायचा, बाहेर आला का तो बाहेर नेमका पडत असायचं. रोज त्याला दर्शन व्हायचं. मग ते गंध पाहायला का आपला नित्यनेम झाला, तेवढ्यात तो सार्थक. मग आपण ह्या नित्यनेमाला मोकळे. पण मग त्याला सांगितलं साधूने किमान गंध पाहण्याचा नियमासुद्धा आहे, या नियमाकडे वळायचं नाही. चालेल म्हटलं. पण एक दिवस तो कुंभाराला विचारलं, जरा मडके जास्त घडवायचे होते, तो भल्या पाठीगे निघून गेला आणि याचा नियम राहिला. हा भुकेला कवळा गडी. बरं, थंडी अशी पडलेली, ह्याच्या पोटात कावळे ओरडायला लागले, करू काय. ते शेवटी आगतिक झाला. कुंभारदादा का अजून बाहेर येईना. शेवटी तो समोर गेला. म्हटले वहिनी आज कुंभारदादा कुठे आहेत. म्हणले ते भल्या पाठीच गेले. कुठे माहिती आणण्याकरता. तो म्हटलं आता तर ते यायला 12 वाजणार, मग आपले तर पर 12 नाही, त्याच्या पुढचे वाजणार, म्हणजे काय करावं. तर शेवटी आगतिक झाला, तिथे गेला. पण तिथे गेल्याच्या नंतर या कुंभाराने बोलवलं तर आपल्याला अडकवायला नको. पटकन त्याने वरमान काढले का आपण त्याचं गंध पाहायचं, पटकन चालायचं. मग तो झाडाच्या आड उभा राहून त्याच्याकडे बघायला लागला. हा कोर कधी वर पाहतो. तो माती खोदत होता, खोदता खोदता त्याला लागला होता हांडा धराचा.
सर्विस सापडली होती मोठी, हिरे माणिक मोती पाचू, पृथ्वीवर किमतीचे अनमोल रत्न. त्याला तो भेटला, पण त्यालाही वाटायला लागला आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना, एकदा बघून घ्यावं म्हणजे चरवी ताब्यात घेण्याकरता. ते उठून उभा राहायला लागला आणि हा वाटच पाहत होता, हा कधी वर मान करतो. त्याने मान फिरवली, लिंबाच्या आड होतं आणि याला आनंद. ते तुका म्हणे वै मनाशी संवाद आपलाची वादा आपणाशी. त्या कुंभाराचं गंध पाहिल्याच्या नंतर याला इतका आनंद झाला. ते गोपिका नाही म्हणत का पाहिला नंदाचा नंतर, तो म्हटला पाहिला रे बाबा म्हटला एकदाचा असं म्हटला आणि तो सुटला घरी पळत. आता त्या कुंभाराला वाटलं आपलं भांडं फुटलं, जे शेती मालकाला कळालं तर आपलं सगळं धन जप्त होईल ना. मग तो कुंभार त्याच्या पाठीमागं पळायला लागला. अहो म्हणले दादा थांबा, तुम्ही थांबा म्हटले, तुम्हाला अर्ध देतो पण कोणाला सांगू नका. आणि ते वाणी म्हटल्याच्या नंतर ते वाणीच असतात, ते चतुर असतात. आणि त्यांनी पाहायला काय होता गंध, पण ते म्हटलं अर्ध देतो म्हटल्याच्या नंतर तुका म्हणे इथे काहीतरी आहे. तो म्हणायला लागला ठीक आहे अर्ध देतो, मग दाखव मला. दाखव. ते नेऊन दाखवलं तर धन, ते अर्ध धन घेतलं ना आला ना घरी. मग त्याला ते वारकरी बाबाचं आठवलं. एक निस्ताव कुंभाराचा गंध पाण्याचा मी नियम केला तर अर्ध धन मला प्राप्त झालं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. मी जर असा एखादा पारमार्थिक नियम केला तर तो परमात्मरूपी धन मला का प्राप्त होणार नाही. पायोजी बहिणी रामरतन धन पायो, नाही ना, मीराबाई म्हणतात तसं मला का प्राप्त होणार नाही. मग तो आणखी चांगल्या नियमामध्ये तो घडला. म्हणजे नित्य नियमाचं एक प्रकारचं फल आहे. ते परभणी जिल्ह्यामध्ये चांगले मोठे वारकरी जसं मोतीराम बाबा, आणखी काय त्यांचं ना दस्तापूरकर, त्यांच्या अगोदरचे बघा ते, त्यांचं घोडासुद्धा एकादशी करायचं. ठाकूर बाबा, ठाकूर बाबा. त्या ठाकूर बाबाच्या परंपरेतले एक कोण वारकरी होते म्हणले, त्यांचा नियम होता सकाळी उठलं ना, स्नान करायला बहिर्देशीला जाऊन आले, दंत धावन झालं का स्नान करताना काय करायचं, पहिला गडवा डोक्यावर पडला का सुंदर ते ध्याना उभीटीवरी करकटीवरी ठेवून या त्यांचा हरिपाठ चालू व्हायचा. आणि पूजा बिजा होईस तर त्यांचा हरिपाठ थांबायचा. मी ऐकलेलं आहे त्यांचा हा प्रसंग. पण एक दिवस ते नियम करत असताना नियमाला कधीच न चुकलेले, मग उतार वयामध्ये जाताशे ध्रुवमूर्ती याने त्यांना एक दिवस निसर्गिक देहावसान त्यांचं झालं. आणि मग त्या प्रेताला अंत्यसंस्कार करण्याकरता म्हणून स्नान घालायला लागले. त्यांच्या डोक्यावर पहिला तांब्या पडला का लगेच हरिपाठ सुरू झाला म्हटले सुंदर त्या धान उभीटीवरी. आणि एक दोन अभंग त्या अवस्थेत पूर्ण झाले असे स्नान घालणाऱ्या लोकांनी ऐकले. काय प्रभाव असेल हा नित्य नियमाचा प्रभाव आहे. म्हणजे कुठला तरी नियम आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. मनुष्य आहे म्हणलं तर असलाच पाहिजे. कारण मनुष्य असून जर नियम नसेल तर मग पशुतन आपल्यात अंतर काय. आचार्य म्हणतात आहार निद्रा भयमैथुनंच एतत् सामान्यम पशुवीर नाराणाम ज्ञानमी तेषाम अधिको विशेषा ज्ञानेने हीनहा पशुवी समाना. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान ते विशेष जाणावे. नाथबाबा म्हणतात आहार निद्रा भयमैथून सर्वच योनीला आहे ना. आपण खातो जनावर खातात, आपण झोपतो जनावर झोपतात. आहार निद्रा भय आपल्याला वाटतं त्यांनाही वाटते. आणि रतिक्रीडा आपण करतो तेही करतात. मग पशु जे करतात तेच जर मनुष्य योनीमध्ये जर येऊन केलं तर नाथबाबा म्हणतात पाहुणे मनुष्य पण जोन साधीच ब्रह्मज्ञान लांडा गर्द बजार पुच्छ विना दो पायी. याचा अर्थ पुच्छ नाही आणि दोन पाय शिल्लक नाही, पण दो पायी तो गजब आहे. मग कारेदास वशी संसाराचं खर इथपर्यंत तुकोबराने खरोखर म्हणावं. मग एक दिवस आपण बोललो होतो नर आणि खर काय अंतर आहे. काय नाही नगभर अंतर आहे. नरातलं न घ्या, खरातलं ख घ्या, न ख एवढंच अंतर आहे. जर त्याच्या जीवनामध्ये काय नसेल तर नित्यनेम नसेल तर काय नसेल तर छान. तुका म्हणे काही नाही नियमाविनं मोकळा तो सीन दुःख पावे. त्याच्याही जीवनामध्ये काय दुःखाचाच कडलेट होतो. म्हणून या सकल दुःखावर जर मात करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये पहिलं विहित कर्म, त्यातला पहिला प्रकार आहे नित्यकर्म. दुसरा आहे नैमित्तिक कर्म. कुठल्या तरी निमित्ताला अनुसरून केलं जातं ते नैमित्तिक कर्म. किंवा असंही म्हटलेलं आहे नित्यकर्मालाच एखादं निमित्त लागलं का त्याला सुद्धा काय म्हणतात नैमित्तिक कर्म म्हणतात. जे नेहमी सतत केलं जात नाही, पण त्या तिथे आपण आपल्या सगळ्या गुरुजनांच्या पुण्यतिथ्या करतो की नाही. पण ते रोज करतो का वर्षातून एकदा करतो आहे ना. म्हणून ते कोणतं कर्म झालं नैमित्तिक कर्म आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस नित्यकर्म आहे. म्हणजे 3 ऋणातून उतराई होण्याकरता 3 प्रकारचं नैमित्तिक कर्म केलं जातं. देव ऋणातून उतराई होण्याकरता जयंती, संत ऋणातून उतराई होण्याकरता पुण्यतिथी किंवा श्राद्ध, क्षमा करा पुण्यतिथी किंवा समाधी सोहळा, वैकुंठ गमनाचा सोहळा आहे ना. आणि पितृऋणातून उतराई होण्याकरता केलं जातं ते श्राद्ध. मग पुण्यतिथी असेल, श्राद्ध असेल, जयंती असेल, काय आहे नैमित्तिक कर्म आहे. कोणतं कर्म आहे ते नैमित्तिक कर्म आहे. आणि काम्य कर्म अंतःकरणामध्ये कामना वासना अपेक्षा ठेवून केलं जातं ते काम्य कर्म. मागे आपण एकदा बोललो होतो आमच्या गावातील आजी
ती वयाच्या 90-95पर्यंत वारीला नाही आणि मागच्या वर्षी वारीला दिसली. मी म्हटलं हिच्या गौऱ्या परमासनात गेल्या तेव्हा नाही ना आता आली. गावातले असल्यामुळे थोडंसं हक्काने बोललो, परिचयाचीच होती. म्हटलं आजी पर तुझं परत झाल्याच्या नंतर आता इकडे कशी, ह्याच वर्षी कशाला? ती म्हटली तसं नाही, 2 झाल्या, 3री चालू आहे आणि 2 बाकी आहे. काय कळालं तुम्हाला? हो नाही काय बोला ना, काय कळालं? मला काहीच नव्हतं कळालं. मी म्हटलं आजी नेमकं काय? ती म्हटले मी वचन ऐकलं संतांचं. कोणतं? डाका प्रकरणातलं मागे एकदा आपण उल्लेख केला. नवसपूर्वी आंधळ्याशी डोळे देते पांगळ्याशी पाय, वांझा पुत्रा फळे नवसपूर्वी ते विठाय. है ना, आंधळ्याला डोळे देते. पण काय पंगुम लंघयति गिरिम, काय सुरुवात? मुखम करोति वाचालम पंगुम लंघयति गिरिम यत्कृपा तम वंदे परमानंद माधवम. है ना, म्हणजे आंधळ्याला डोळे देते, पांगळ्याला पाय देते आणि वांझाला पुत्र देते. आणि माझा पुत्र, त्याची पत्नी एक प्रकारची ती वांजुटीच. 10-12 वर्ष झाले काहीच नाही. वंशाला दिवा लागला पाहिजे. मी त्या पांडुरंगाला नवस केला, जर दिवा लागला तर 5 वाऱ्या करेल. त्यातल्या 2 झाल्या, 3री चालू आहे आणि अजून 2 बाकी आहे. आता कळालं ही आजीची कोणती वारी आहे. कर्मच आहे, पण कोणतं कर्म आहे ते? काम्य कर्म आहे. कामना ठेवून केलेले ना, इच्छा ठेवून केलेले आहे, तर ते कोणतं कर्म झालं? ते काम्य कर्म झालं. नवस सायास वगैरे करून करणं ते काम्य कर्म आहे. दशरथ महाराजांनी कोणता यज्ञ केला? पुत्र कामिष्टी यज्ञ केला. त्याचं नावच आहे पुत्र काम इष्टी. पुन्हा नरकात राहते ती पुत्रा, त्या नाव आहे ना, नावाच्या नरकापासून आपला उद्धार करणारा पुत्र प्राप्त व्हावा अशी कामना, आणि त्याकरता केलेलं इष्टी म्हणजे यज्ञ. त्याचं नावच पडलं पुत्र कामेष्टी यज्ञ. आहे ना, म्हणजे ते काम्य कर्म आहे. त्यांनी त्यावेळेला ते जे राज्य ब्रह्मात्याकडे ते राज्य पर्जन्य न पडे, शुक्रे धरियले पाणी आडे, आवर्षण पडे बहुकाळ भावार्थ रामाना ते नाथबाबाची ओवी आहे. मग त्यावेळेला झालं काय, ते पाऊसच पडे ना. मग पुन्हा त्यांनी त्याच्याकरता पुन्हा एक कार्य याग केला. ब्रह्मात्याच्या पातकातून निवृत्त होण्याकरता अश्वमेध यज्ञ केला. मग हे सगळे यज्ञ काय झाले? त्यांची काम्य कर्म आहे. कारण कामना ठेवून केलं म्हणून ते काय झालं? काम्य कर्म. आणि त्याच्या पुढचं आहे प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात? आपल्याकडनं 2 प्रकारचं पातक घडतं. एक ज्ञात पातक आहे आणि दुसरं अज्ञात पातक आहे. नकळत घडतं ना, ते अज्ञात पातक आहे. आणि कळतं पण वळत नाही असे घडतं, ते ज्ञात पातक आहे. त्याला ज्ञात पातकातून सुटण्याकरता एक प्रायश्चित्त आहे आणि अज्ञात पातकातून सुटण्याकरता एक प्रायश्चित्त आहे. त्याला म्हणतात एक साधारण प्रायश्चित्त आहे, दुसरं असाधारण प्रायश्चित्त आहे. अज्ञात पातक आपल्याकडनं घडलं पण ते आपल्याला कळालं देखील नाही, असं नकळत घडून जातं. मच्छर बसला, फटका मारला, हे ना, इतकं आपल्याला बरं वाटलं, पण ते गेलं ना जीवानीशी. ते मच्छर मेला म्हणजे काय घडलं? ते पातकच घडलं. किंवा एखाद्याला आपण बोलायला जातो, एक होतं दुसरं, त्याचा भाव तिसरा, आणि त्याला भयंकर वेदना होता, तर आपल्याला त्याची कल्पनाही नसते. मग तुम्ही असे कसं काय म्हणले? 1-2 महिने गेला, अहो मग आमचा भाव तसा नव्हता. नाही म्हणले तसं कसं नव्हता. म्हणजे असं बऱ्याच वेळेला एखाद्याच्या अंतकरणाला पीडा होते, आणखी काय घडतं. मग हे कोणतं पातक झालं? ते अज्ञात पातक झालं. त्यातून सुटण्याकरता सांगितलेलं कर्म त्याला म्हणतात साधारण प्रायश्चित्त. मग काय ते गंगा स्नान आहे, ईश्वर नामोच्चारण आहे, आपला काही नित्यनियम आहे, हे साधारण प्रायश्चित्त आहे. आणि असाधारण प्रायश्चित्त ज्ञात पातकातून सुटण्याकरता केलं जातं, ते असाधारण प्रायश्चित्त आहे. ज्ञात पातक म्हणजे आपल्याला ते कळालं, पण प्रमादाने आपलं मन आपल्याला न आवरल्यामुळे आपल्याकडनं ते घडून गेलं, आणि करताना काय वाटत नाही, पण ते घडून गेल्याच्या नंतर आपल्याला त्याचा काय होतं? एक प्रकारचा पश्चाताप होतो. पण केवळ पश्चाताप करून चालत नाही, मग त्याच्याकरता प्रायश्चित्तसुद्धा घेतलं पाहिजे. घडलेली घटना आहे, आपले डॉक्टर बाबांचे गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज. ते आनंदाश्रम स्वामी महाराज आपल्या केंद्रीय महाराजांचं ज्ञानेश्वरी मंदिर, त्याच्या शेजारी आपलं कन्हैया आश्रम, तिथे ते राहायचे. आणि त्या कन्हैया आश्रममध्ये ते तात्यात वगैरे काही मंडळी त्यांच्या सेवेला असायचे. मग एक दिवस स्वामीला चहा करायचा, मग तिकडे ते गॅसवर पातेलं ठेवलं, चहा टाकला, आणि इकडे ते दुधाचं पातेलं उघडंच राहिलं. दुधाचं पातेलं उघडंच राहिल्याच्या नंतर तितक्यात ते तिथंच राहणारं मांजर ते आलं, आणि मांजराला दूध आवडतं. ते मांजर दुधाच्या पातेल्याकडे जातात, तात्या तिकडे चहा करण्यात गुंतले, स्वामी जवळच बसलेले, स्वामीजीच्या हातात तो कप आहे. आणि मग ते त्यांनी बघितलं, थिरथिर म्हणायला लागले. त्या मांजराला दुधाचं मोकळं आवडतो. ते थिर म्हणल्याच्या नंतर मांजर थोडं सरल्यासारखं केलं, पुढे आणखी पुढे सरलं. आता मांजराला दूध पिऊन देणं भूतीदया आहे, पण मग ते अख्ख्या पातेल्यात मांजराने तोंड घातल्याच्या नंतर ते सगळं व्यर्थ जाणार ना. मग ते तात्याला बोलूच तर ते मांजर काय ऐकत नाही. मग त्याने थिर म्हटले तरी ते मांजर सावऱ्यानं हातात कप होता तो फेकला थिर म्हणून. पण ते त्यांना काय, त्याला मांजराला मारायचं नव्हतं, पण ते मांजराचे नेमकं मरमस्तानी ते कप लागला, ते मांजर पटकन मेलं ना. आता एक काय झालं, ज्ञातपातक झालं एक प्रकारचं. मग ते शेजारी ते बगाजीराम जोशी आहे, त्यांच्याकडे गेले, म्हटले असं असं घडलं, आता प्रायश्चित्त काय? ते बगाजीराम जोशी म्हटले काशी करा. काशी करा म्हणजे काशीला जा म्हटले, आणि त्या काय गंगा मातेचं स्नान करा,
काशी विश्वेश्वराचा अभिषेक करा, या पातकातून तुम्ही मुक्त व्हाल. ते म्हटले का मांजरा करता काशी? म्हणले केले पाहिजे, कारण कोणतं पातक आहे? ज्ञात पातक आहे, त्याच्याकरता हे असाधारण प्रायश्चित्त आहे, काशीला गेले पाहिजे. पण ते स्वामीच होते, फक्कड महात्मे होते. म्हणजे ज्ञानोबराय निवृत्तीदादाचं जसं नाही का, ते काय नाद निवृत्तीदादा म्हणतात, देहाच्या जोखडात गुंतलेली ही, आणि आपल्याला काय प्रायश्चित्त देणार? आपण चिदानंद रूप शिवोम शिवोम नाम मनुष्य नचोदयक्षु. पण ज्ञानोबराय काय म्हणतात? देखी प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य अशी उरले लोकाची लागे. म्हणून स्वामी नाही तुम्ही आता विद्यार्थ्याला तसं म्हणजे ते न बुद्धिभेदम जनी आहेत ज्ञानाम कर्म संज्ञानाम जोशेत सर्व कर्मान युद्धान युक्त समाचरण. म्हणजे जाणत्या मनुष्याला सगळ्यांचा दृष्टी समोर ठेवूनच ते वर्तन करावं लागतं. म्हणून तुम्ही काशीला जा. स्वामी महाराज हसून त्यांना म्हणले ठीक आहे, मी बऱ्याच काशा केलेल्या आहेत. म्हटले एक काशी मांजरेला समर्पण. पण करावी लागली की नाही? एक वयना करावी लागली नाही. हे का बरं? कोणतं प्रायश्चित्त झालंय? ज्ञात पातकात निवृत्त होण्याकरता म्हणून कोणतं तर असाधारण प्रायश्चित्त. आणि यतीस द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास सांगितलेला आहे. यती म्हणजे कोण? संन्यासी. संन्याशाने द्रव्य ग्रहण करावं का? काय आहे संन्यासीची व्याख्या? मी माझी आईशी आठवण, विसरले जायचे अंतकरण, पार्था तो संन्यासीचा निरंतर, संन्यास तो त्याग संकल्पाचा. तो कोबरा व्याख्या करतात, माऊली व्याख्या करतात. असा जो संन्यासी आहे तो देहाला जर मी म्हणत नाही तर देहासंबंधीला माझे म्हणेल का? आणि मग त्याने गुंतावं का? त्यात गुंतत असेल तर तो संन्यासी आहे का? मग काय करावं? ते संन्यासी गेलेत, त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं, सद्ग्रस्त होते, श्रीमंत होते, सदन होते, दानधर्म करण्याचे दानत होते. मग त्यांनी काय केलं? संन्यासाबद्दल अंतकरणामध्ये गौरव असल्यामुळे मध्ये मस्त ते आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-5 माणसाची दानात आणि पाठीला पाठ बसायला पाठ आदर त्या काय अगरबत्त्याचा घमघमाट आणि मग चांदीचं ताट आहे, सोन्याच्या वाटा आहे, त्याच्यात आपल्या मारुती बाबाच्या भाषेत श्री बालाजीचा बेत आहे. आणि असं ते सगळं मग जेवायला बसले. जेवणही झालं, पण संन्याशाचं त्या वाटीकडं नजर गेली. काय त्यांच्या मनात आलं कोणास ठाऊक. ते म्हटले एक जर वाटी घेतली ना तर 3 वर्ष तरी किमान आपल्याला कोणाची वाट पाहावी लागणार नाही. वाटी आपलं काम करणार. सोन्याची वाटी आहे, मोठी वाटी आहे. ती वाटलं मनातून घेतली आणि टाकली ना झोळीत. आले आपल्या कुटीत. पण कुटीत आल्याच्या नंतर म्हटले वा, माझ्याकडनं तर फार मोठा प्रमाद घडला. कारण काय केलं? मी माझी आठवणसुद्धा ठेवायची नाही, मी तर द्रव्य घेऊन आलो. मग चुकलं आपलं. आता काय केलं पाहिजे? प्रायश्चित्त काय? म्हणजे 3 दिवसाचा उपवास. तिथे एक गोड शब्द म्हणले, लोभी संन्यासी असेल तर 3 महिन्याचा करेल, आहे ना, खाऊन पिऊन करायला काय. पण ते म्हणले 3 महिन्याचं नाही, 3च दिवसाचं. पण तो कसा आहे? द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास आहे. हे कोणतं प्रायश्चित्त आहे? असाधारण प्रायश्चित्त आहे. हा कोणत्या कर्माचा विचार झाला? सगळा वेदबोधित कर्माचा. आणि वेदबोधित कोणत्या प्रकारचा? जे पापाला किंवा पुण्याला जन्माला घालणार आहे अशा कर्माचा. आणि त्यात कोणत्या? विहित आणि निषिद्ध कर्माचा. निषिद्ध आपण ते सुभाषिताच्या आधारे 7 प्रकार बघितले आणि विहितामध्ये 4 प्रकार बघितले. जो एवढा आशय आपण आता बघितला त्या पंक्ती फक्त आपण वेगात आता पूर्ण करू. बघा, तरंग दुसरा परिच्छेद 9 क्रमांकाचा, कर्म हेच मोक्षप्राप्तीचे साधन. कुणाच्या मते? पूर्व पक्षाच्या मते. वेदबोधित कर्म 2 प्रकारचे, 1 विहित, 2 निषिद्ध. विहित म्हणजे काय हो? आणखी थोडंसं उत्तर महत्त्वाचं द्या, खाली बघून द्या. हां, पुरुष प्रवृत्त्यार्थ शास्त्र कर्म ज्या कर्माचं विधान करतं म्हणजे करावे म्हणून सांगितलेलं आहे ते विहित. आणि निषिद्ध म्हणजे करू नये म्हणजे पुरुष निवृत्त्यार्थ ज्या कर्माचं विधान केलेलं आहे ते निषिद्ध. म्हणून वेदबोधित विहित व निषिद्ध असे 2 प्रकार आहे. कशामध्ये? कर्मामध्ये. कोणत्या कर्मामध्ये? वेदबोधित कर्मामध्ये. आणि वेदबोधित कोणत्या कर्मामध्ये? ज्या कर्मापासून पापाला किंवा पुण्याला जन्माला घालणारे जे कर्म आहे. बघा आता, पुरुष प्रवृत्त्यार्थ जे सांगितले ते विहित व निवृत्त्यार्थ सांगितले ते निषिद्ध कर्म म्हणावे. या कर्मविचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदबोधित कर्माचा विचार आहे. ज्या कर्मापासून एकतर पाप तरी होतं किंवा पुण्य तरी होतं. म्हणजे धर्म अधर्म तद्वारा पाप पुण्य अशाच कर्माचा आम्ही विचार केलेला आहे. असे काही कर्म आहेत की जे पापही नाही आणि पुण्यही नाही. त्याला कोणाचं काय म्हटलं तर आपण शरीराच्या ठिकाणी असणारा सहज व्यापार, सहज कर्म. तर तो सहज व्यापार कोणता? बघा, 1 जांभई, 2 शिंक, 3 ढेकर किंवा निमिष उन्मिष पापण्याची असणारी उघडझाप. हे कसे? सहज होते. त्याच्यापूर्वी काही हेतू नाही, प्रयोजन नाही, अंतःकरणात काही उद्देश नाही, सहज ते शरीराच्या ठिकाणी घडतात. शरीर जरा थकलं किंवा झालं तर मनुष्याला काय येते? जांभळी येते. नंतर ते जास्त श्रम झाले तर ते काय शिंक, कधी कधी शिंक येते, कधी ढेकर येतो. ढेकर म्हणजे जेवण जरा अधिक झालं मापाच्या एवढं तर ते मग चालू कीर्तनात सुद्धा मनुष्याला काय येतात? ढेकर येतात. हा माझा अनुभव आहे. बघा,
जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराच्या ठिकाणी होणारे सहज व्यापार त्यास काय म्हणतात? शास्त्रीय विचारात कर्म म्हणतात. कोणतं कर्म आहे? वेदबोधित कर्म, सहज कर्म. क्षमा करा, कोणतं कर्म आहे ते? सहज कर्म म्हणतात. बघा, शास्त्रीय विचारात याला हे सहज व्यापार असल्यामुळे याला शास्त्रीय विचारात काय म्हणत नाही? कर्म म्हणत नाही. कर्म म्हणत नाही. मग कर्माचे प्रकार दोन, एक विहित कर्म आणि दुसरं आहे निषिद्ध कर्म. त्या विहित कर्मात प्रकार किती? मग 4 प्रकार. 1 नित्य, 2 नैमित्तिक, 3 काम्य, 4 प्रायश्चित्त. दररोज करतो ते नित्यकर्म. नित्यकर्माला निमित्त लागलं किंवा कुठल्या तरी निमित्ताला अनुसरून केलं ते नैमित्तिक कर्म. अंतःकरणामध्ये कामना, वासना, अपेक्षा ठेवून केलं ते काम्य कर्म. आणि ज्ञात अज्ञात पातकातून सुटण्याकरता केलं ते प्रायश्चित्त कर्म. त्यातला क्रमाक्रमाने स्पष्टीकरण. नित्य नैमित्तिक कर्म केवळ कशावर अवलंबून आहे? हे महत्त्वाचं आहे. कारण कर्म आणि धर्म आपण म्हणलं ना, दोन्ही गोष्टी कशा आहेत? अमूर्त आहे. मग त्याच्या बाबतीत प्रमाण कोण आहे? आपल्याला शास्त्रच आहे. आपल्याला वाटतं हे नित्यकर्म, असं नाही. शास्त्राने म्हणालं हे नित्यकर्म आहे, मग ते नित्यकर्म आहे. शास्त्राने सांगितले नैमित्तिक कर्म आहे, ते नैमित्तिक कर्म आहे. शास्त्राने सांगितले काम्य प्रायश्चित्त आहे, तर ते आहे. आपल्याला वाटतं ते आपण निमित्तिक कर्मालाच जर नित्यकर्म म्हणून करायला लागलो तर चालेल का? नाही, आहे ना. सोम सूर्यादी ग्रहण आहे, हे माऊलीने कोणतं कर्म सांगितलं? नैमित्तिक कर्म सांगितलं. आणि आई वडिलाची सेवा हे कोणतं कर्म सांगितलं? नित्यकर्म सांगितलं. मग जे माऊलीने नित्य सांगितलं ते आपण नित्य केलं पाहिजे, आणि जे माऊलीने नैमित्तिक म्हणून सांगितलं ते नैमित्तिक केलं पाहिजे. आणि जे इच्छा असेल त्याच्याशिवाय राहू शकत नसेल तर मग ते काम्य कर्म सांगितलं तर ते ती कामना पूर्ती करण्याकरता तेच केलं पाहिजे. आता एखाद्याला ब्रह्मचारी नाही ग्रस्त आश्रमात प्रवेश करायचा आणि त्याने हनुमंतरायाकडे जावं, बरोबर आहे का? हनुमंतराय म्हणेल माझं झालं नाही, तुझ्याकडून दिवा लावू. मग तो रडायला लागला. म्हटले मग हनुमंतराय म्हटले बाबा त्याच्याकरता रामरायाकडे जा. रामरायाकडे गेले. योगायोगाने त्याचं झालं. रावणासारखं याच्याही सीतेला कोणीतरी हरण करून नेलं. पुन्हा रामाकडे गेला, रडायला लागला. काय करू? मूर्ख आहे म्हटले. आता माझ्याकडे नको जाऊ, आता हनुम्याकडे जा. मारुती बाबा शब्द आहे, आता हनुमंताकडे जा. कारण ज्या दुकानात जे कार्य होतं ते तिथे गेलं पाहिजे ना. म्हणजे जे कर्मशास्त्राने जशाप्रमाणे करायला सांगितलं तशाप्रमाणेच ते केलं पाहिजे. मनमानी करून चालणार नाही. म्हणून म्हणतात बघा, नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेद आज्ञेवर अवलंबून आहे. कशावर नाही? पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. सगळे बोलत नाही म्हणजे अजून काही पंक्तीकडे पाहत नाही. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेद आज्ञेवर अवलंबून आहे, पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. कारण ते न केले तर, ते म्हणजे कोण? ते नित्य आणि नैमित्तिक कर्म न केले तर काय आहे? शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलेले आहे. नित्य हरीच्या समागमे बाई नाही देखिले ते सुख भोगू काही. संचित प्रारब्ध क्रियामान तेही गेले हरपोनी ठाईची ठाई. हो, असं कोणाचं वचन आहे? निळोपरायचं वचन आहे. नंतर संध्या स्नान जप होम स्वाध्याय देवता अर्चन वैश्वदेव अतिथी पूजन सत्कर्मानी दिने दिने. हे कोणतं कर्म झालं मग? नित्यकर्म. जे आपल्याला दररोज करायला सांगितलं ते नित्यकर्म, आणि जे कुठल्या तरी निमित्ताला अनुसरून केलं जातं ते नैमित्तिक कर्म. बघा, न केले तर शास्त्राने प्रायश्चित्त सांगितले, आणि केले तर मात्र पुण्य नाही. ते कोणतं कर्म? नित्य नैमित्तिक कर्म. कारण नित्य नैमित्तिक कर्म नाही जर केलं ना तर आपल्याला पाप लागून नीचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवतो. ते लागू नये म्हणून नित्य नैमित्तिक कर्म केलं पाहिजे. हे पूर्व पक्षाचं मत आहे बरं का. नित्य नैमित्तिक कर्म बघा, नित्यकर्म म्हणजे संध्या वंदनादी. त्रिकाल संध्या भूदेव करतात. आपली त्रिकाल संध्या म्हणजे सकाळची काकड आरती आणि आपला धूप आरती, अर्थात हरिपाठ, हाच आपलं काय आहे? एक प्रकारचे संध्या वंदन आहे. हे कधी केलं पाहिजे? हरिपाठ आज म्हणला म्हणजे उद्या राहिला तरी चालतो, परवा दिवशी घेतला तरी चालतो, आहे की नाही? असं चालतं का? असं चालत नाही, आहे ना. दररोज केला पाहिजे, कारण ते आपला नित्यनेम आहे. नित्यनेम तोच आहे जो नित्य केला जातो. म्हणून म्हणतात बघा, नित्य वारकऱ्याची त्रिकाळ संध्या म्हणजे तीन वेळेस हरिपाठ म्हणजे. रामकृष्ण हरी. हे किती सोपं केलं आजोबाबाने. त्रिकाल संध्या म्हणजे 3 वेळेला हरिपाठ म्हणायचा. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी हरिपाठ म्हणायचा. मग ते काही 2 वेळा संध्या करतात, मग 2 वेळेला म्हटलं तरी चालेल. आणि एकच वेळेस करत असताना तर 1 वेळेला तरी म्हणला पाहिजे. 1 वेळेला केला नाही तर मग तो मनुष्य नाही, आहे ना. पण हां, द्विज म्हणलं का 3 वेळेला त्रिकाल संध्या आहे. जी जी जी. नाही जी जी जी, नाही केला पाहिजे. जी करतात. बघा, त्या मोतीराम बाबाच्या परंपरेमध्ये अजूनसुद्धा जे सप्ताह चालतात ना, म्हणजे आपले ते भीमाशंकर गुरुजी, ते आमचे एरंडेश्वरचे
पुन्हा आपल्या त्यांच्यासोबत असणारे सोपान काका, आता बऱ्याच वेळेस त्यांचा मला संबंध येतो ना, तर ते आता इथं त्यांचा भामचंद्र डोंगरावर आपल्या माऊलीच्या मंदिरात असतो, तरी त्यांचा 3 वेळेला हरिपाठ असतो. मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. ते सकाळी एक घेतात, दुपारी पण घेतात आणि नंतर संध्याकाळी पण घेतात. म्हणजे हीच ती त्रिकाल संध्या म्हणून ते करतात. ते आजही ही मंडळी जुनी करणारी आहे. म्हणजे आपली त्रिकाळ संध्या आहे. हे नित्यकर्म करायचं त्याला काय म्हणतात, हे उदाहरण म्हणून दिलं त्यांनी. म्हणजे नित्यकर्म म्हणजे संध्यावंदनादी ज्याचे नित्यविधान आहे. आणि चंद्र सूर्यादी ग्रहणे, माऊलीची ओवी बोललो ना आता, चंद्र सोम सूर्यादी ग्रहणे. सोम आणि चंद्र म्हणजे सोम संस्कृत शब्द असावा आहे ना, चंद्राला सोम म्हटलेलं आहे. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पार्वणे का माता पित्र मरणे अंकित जे दिवस. म्हणजे कोणतं कर्म आहे हे नैमित्तिक होईल आहे ना. बघा, सूर्यादी ग्रहणे व श्रद्धादी किंवा वयाने, जातीने, आश्रमाने, शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मैक्य ज्ञाने असे एकापेक्षा एक श्रेष्ठ पुरुष आले असता त्यास उत्थपनादी सत्कार रूप कर्म हे कोणतं कर्म म्हणावे, नैमित्तिक कर्म म्हणावे. श्राद्धादी म्हणजे श्राद्ध आदी म्हणताना एक श्राद्ध म्हणजे कोणत्या ऋणातून उतरवण्याकरता म्हटलं आपण, पितृऋणाकरता. पुण्यतिथी किंवा समाधी सोहळा म्हटलं तर ऋषी ऋण संत ऋणाकरता. आणि जयंती म्हटलं तर ती देव ऋणाकरता उतर. म्हणजे कोणतं कर्म झालं, श्राद्ध आदी हे 3 नैमित्तिक कर्म. त्याच पद्धतीने आपल्यापेक्षा काही वयाने श्रेष्ठ असतात. माऊलीने 2 वडील सांगितले ना, जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळप्रज्ञा जिरुणी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आणि श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होणी मूर्त अनुष्ठाने जगात येतं वडील जे. आणि दोन्ही वडील वडीलच आहेत ना. मग ते दोन्ही वडील आपल्या समोर आले तर काय केलं पाहिजे, त्यांचा आदर आतिथ्य आपण केलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे. कोणतं कर्म आहे ते, नैमित्तिक कर्म आहे. गुरुदेव चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून मी ऐकलं होतं, आपण ही मोठी माणसं आले आणि त्यांचा आदर करण्याकरता म्हणून पुढे नाही गेलो तर आपले प्राण तरी जात असतात. म्हणजे आपले प्राण जाऊ नये म्हणून, गेलेले प्राण वापस आणण्याकरता तरी आपण मोठ्या माणसाचा आदर म्हणून नमस्कार हे वगैरे सगळं कृती आपल्याकडनं घडल्या पाहिजे असं महाराज बोलले होते. म्हणजे श्रद्धा आपल्या वयाने, काही काही वयाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतात. आपले आई वडील, चुलते काके हे आपल्या वयाने काय, आपले गुरुजन आपल्या वयाने श्रेष्ठ आहेत. कोणी आश्रमाने श्रेष्ठ असतात. म्हणजे पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी, दुसरा ग्रस्त, तिसरा वानप्रस्थ, चौथा संन्यस्त. मग सगळ्यात वंदनीय कोणता आश्रम मानला जातो, मग संन्यासी जर असेल तर आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. नंतर काही बरोबर आहे ना, संन्यासी जर असेल तर आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. नंतर त्याच्यानंतर संन्याशापेक्षा खाली म्हटलं तर मग वानप्रस्थ, त्याच्या खाली म्हटलं तर ग्रस्त, त्याच्या खाली म्हटलं तर ब्रह्मचारी. म्हणजे या एकापेक्षा एक आपल्या आश्रमाने जर श्रेष्ठ असेल तर आपण त्यांना वंदन केलं पाहिजे. नंतर शास्त्रज्ञानाने, पण शास्त्रज्ञानाने जर श्रेष्ठ असेल तर त्यांना आपण बघा, वयाचे मोठेपण आणि ज्ञानाचं मोठेपण दोन्ही मोठेपणच आहे. पण वयाच्या मोठेपणापेक्षा ज्ञानाच्या मोठेपणा अधिक आहे. कारण ज्या वेळेला वयाचं मोठेपण चांगदेव महाराजांकडे आहे आणि ज्ञानाचं मोठेपण आईसाहेब मुक्ताईंकडे आहे, तर आईसाहेब मुक्ताईला चांगदेव महाराज वंदन करतात आणि स्वतः म्हणतात काय, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, असं म्हणतात ना. म्हणजे वयाच्या मोठेपणापेक्षा ज्ञानाचा मोठेपणा काय एक प्रकारचा श्रेष्ठ आहे. 2 वडील आलेत ना, अशा वेळेला जे ज्ञानवृद्ध वडील आहे ते वडील म्हणून मानले जातात. म्हणजे असं शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ असणार ब्रह्मात्मैक्य ज्ञान. शास्त्रज्ञान म्हणलं की द्वादश दर्शनाचं ज्ञान, सर्वदर्शनाचार्य. आणि सर्वात श्रेष्ठ ज्ञान कोणतं, ब्रह्मात्मक जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान. का बरे, कारण माऊली म्हणतात बघा, मोरांगी पिशे बहु असती डोळशे पर एकली ज्ञानदृष्टी नसे तैसे ते का. मग व्याकरणी चोखडा तर्की हाती गाढा पर एकला आत्मज्ञान पुढा जात्यंदो जो. मग तो ज्योतिषी म्हणे तेची होय. एवढं सगळं जरी असेल पण एक ब्रह्मविद्या, शंकरविद्या, अध्यात्मविद्या त्याच्याकडे नसेल तर ती सगळी आडनावाची ज्ञान आहे. म्हणजे सोन्याला सुगंध, चंदनाला फूल असं म्हणतो आपण, तसं जीवब्रह्मैक्य ज्ञान असून इतर ज्ञान जर असेल तर त्या ज्ञानाची ती शोभा आहे. पण इतर ज्ञान पुष्कळ असेल आणि हे ज्ञान नसेल तर नाथबाबाच्या भाषेत रांडविने जेवी शृंगारपै केला आहे ना, प्रेमविने झाला ज्ञानी तैसा. ते प्रेमविने शब्दाचा अर्थ इथल्या आपल्या आता बोलणं म्हणून त्याला लावण्याकरता तर एक जीवब्रह्मैक्य ज्ञाना वाचून जरी इतर ज्ञान असेल तर ते निरर्थक आहे. म्हणजे सर्वात श्रेष्ठ ज्ञान कोणतं आहे, जीवब्रह्मैक्य ज्ञान, का जे आपल्याला या सकल दुःखाच्या परंपरेतून मुक्ती देतं. म्हणून म्हणतात सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मक ज्ञान. असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष हे आपल्यासमोर आले असता त्यास उत्थापनादी सत्कारपूर्वक, म्हणजे ते एक वाक्य काय, श्रेष्ठागमने अनाध्याया. ज्यावेळेला चांगदेव महाराज आलेत
ज्ञानोबराय आदी करून भावंड त्या भिंतीवर बसलेले आहेत. तर ज्ञानोबराय म्हणतात आता हे थांबलं पाहिजे आणि आपण त्याला सामोरे गेले पाहिजे. आणि ज्ञानोबराय गेले सुद्धा विश्रांतवाडापर्यंत. म्हणजे उत्थापन आदी सत्कारपूर्वक हे कर्म करणं हे कोणतं कर्म आहे? मग नैमित्तिक कर्म म्हणावे. आता पुढचं कोणतं आहे? काम्य कर्म. हे आपला आता वेळ झाला, पण हे 2-3 वाक्य थोडं 1-5 मिनटात धावते, वाचून घेऊ, म्हणजे काय विषय आपला झालेलाच आहे. जे विशेष फलप्राप्तीकरता विधान केलेले असते ते कोणतं कर्म? काम्य कर्म म्हणा. विशेष फलप्राप्तीकरता सांगितलेलं आहे. म्हणजे हे कर्म केलं आणि ते निगुतीने केलं, न चुकता केलं का ते फल त्याचं निश्चित आपल्याला प्राप्त होणार. दशरथ महाराज यांच्याकडे गेले, कोणा? कुलगुरू वशिष्ठाकडे. आणि दशरथ महाराजांचा चेहरा उदासीन दिसला. मग कुलगुरू वशिष्ठाने विचारलं, का हो तुम्ही असे उदास का? तर त्यांनी सांगितलं, गुरुदेव, स्वस्मिन पुत्रा कथमेशो सर्व लक्षण लक्षिता पुत्र हिणशे मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. सर्वगुणाने संपन्न संतती मला होईल कधी? त्याच्यामुळे सगळं काही असून माझे काय झाले, त्या 5तून हे सगळे 95 वजा झाले. म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्वारस्य मला यात राहिलं नाही. मग त्यांनी सांगितलं, चिंता करू नका, तयारीला लागा, आपण पुत्रकामेष्टी यज्ञ करू. मग ती विभांडक पुत्र काय, तो शृंगी, तो आणला. शांतना नावाच्या आपल्या कन्या त्याला दान दिली. आणि मग तो यज्ञकर्म त्या शृंगीच्या हस्ते पार पाडला. आणि मग त्या काय ते गीतरामायणात गोड वचन आहे, दशरथा हे घे पायस दान, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. ते अग्निदेवता पायस पात्र घेऊन आली आणि मग ते पायस पात्राचे ते विभाग वगैरे केले आणि पुढे त्यांना संतती प्राप्त झाली. ज्या दशरथाला एकही मूलबाळ नाही त्याला 4 संतती प्राप्त झाले. कशाने? पुत्र कामेष्टी यज्ञाने. म्हणून हे कोणतं कर्म? तर काम्य कर्म आहे. म्हणून म्हणतात काम्य कर्म म्हणावे. कशाला? जे विशेष फलप्राप्ती करता विधान केलेले असते ते काम्य कर्म म्हणावे. जसे पाऊस पाडण्याकरता कोणता याग? कार्ययाग. पाऊस पाडण्याकरता जर आपण कार्ययाग केला तर आज सुद्धा काय होतं? पाऊस पडतो. फक्त तेवढा सुचिरभूत अवस्थेमध्ये योग्य पद्धतीने ते कर्म घडलं पाहिजे. किंवा स्वर्ग कामार्थ अग्निहोत्र याग, ज्याला आपल्याला स्वर्गाची प्राप्ती व्हावी अशी वाटते. त्रैविद्यमाम सोमपापूत पापवा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक अमष्णंती दिव्य. आणि दिव्य देव भोग आणि ते दिव्य भोग आपल्याला भोगायला भेटावे असं वाटत असेल तर त्यांनी काय करावं? माऊलीने सांगितलं, म्हणते संसारी जन्मेची यज्ञाधिक कर्म की जन मग स्वर्ग सुख भोगीची म्हणून. तर यज्ञाधिक कर्म म्हणजे कोणतं या ठिकाणी विशेषत्वाने? स्वर्ग कामार्थ केलेला अग्निहोत्र नामक याग आहे ना, तो जर केला तर स्वर्गातलं दिव्य वैभव त्याला भोगायला भेटतं. सोमादी याग आहे. म्हणजे सगळी कोणती कर्म आहे? ते काम्य कर्म आहे. आणि जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते ते, आता तो शरीराचा सहज व्यापार आहे ना, होऊन गेला ना आपला आत्ताच. आणि जे पाप निवृत्ती करता, तुम्हाला अजून लक्षात आलं की नाही? आलं ना. आणि जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते ते कोणतं कर्म आहे? प्रायश्चित्त कर्म आहे. म्हणजे आपल्याकडे एखादं पातक घडलं त्याच्या निवृत्ती करता जे कर्म सांगितलेलं आहे ते कोणतं कर्म आहे? प्रायश्चित्त कर्म आहे. जसे प्रमादाने संन्यासाने द्रव्य घेतल्याने पाप होते, आपण ते बघून आलो प्रसंग. त्या पापाची निवृत्ती घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि पुन्हा 3 दिवसाचा उपवास केल्याने होते. कोणतं प्रायश्चित्त आहे? असाधारण प्रायश्चित्त आहे. का? ज्ञात पातकातून सुटण्याकरता म्हणजे असाधारण प्रायश्चित्त आहे. एखादा लोभी संन्यासी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करेल, तो म्हणजे 3 दिवस उपवास सहज करतो, पण द्रव्य राहू देतो, तसं चालत नाही. द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास झाला पाहिजे. म्हणून म्हणतात, पण नुसते उपवास करणं हे प्रायश्चित्त कर्म नाही, मग द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे कसे विशेष लक्षात ठेवण्यासारखे हे कर्माचे स्वरूप म्हणजे हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. आणि हे एकंदर कर्माचे स्वरूप सांगितल्याच्या नंतर मुमुक्षुने कोणते करावे आहे ना, त्याचाही विचार सांगतो. पण मग तो विचार आपण उद्याच्याला पाहूया, कारण हा इथपर्यंत आपण आशय पाहिला होता, तो विषय वाचून घेतला. आता मुमुक्षुला ज्याला कर्माने मुक्ती पाहिजे ना, त्याने काय करावं? त्याने पाप पुण्य होऊ देऊ नये. मागचं राहू द्यायचं नाही आणि पुढे होऊ द्यायचं नाही. मागचं राहू द्यायचं नाही कसं? त्याच्या 5 संगती सांगणार आहेत. आणि पुढे होऊ द्यायचं नाही कसं? त्याची एकच संगती आहे, ती मी एकाच मिनिटात. त्यांनी काम्यकर्म करायचं नाही, म्हणजे पुण्य लागून स्वर्गाला जाण्याचा प्रसंग येणार नाही. त्याने निषिद्ध कर्म करायचं नाही, म्हणजे पाप लागून नीचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवणार नाही. पुण्यकर्म केलं नाही काय होणार नाही? आपलं काम्यकर्म केलं नाही काय होणार नाही? पुण्य होणार नाही आणि स्वर्गाला जावं लागणार नाही. आणि निषिद्ध कर्म केलं नाही तर पाप होणार नाही, नीचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवणार नाही. लगेच प्रश्न पडला, संग जो प्रकृतीचा तर त्या गुण घडे कर्माचा, आयशाही करू म्हणे ते तयाचा आग्रह चिवरे. पण शरीर आहे तोपर्यंत कर्म घडणारच ना. हो बरोबर. मग त्याने कोणतं कर्म करावं? नित्यनैमित्तिक कर्म करावं. आणि म्हणले नित्यनैमित्तिक कर्माला फल नाही केलं तर पाप लागतं. मग नित्यनैमित्तिक कर्म नाही केलं तर पाप लागतं, पाप लागून नीचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवेल.
पण नित्यनैमित्तिक कर्म जर केले ना त्याने काय लागणार नाही, पुण्य तर लागणार नाही. आणि न केल्यामुळे जे पाप लागणार होतं ते केल्यामुळे तेही लागणार नाही. मग आता सांगा पुढे पाप पुण्य होईल का? कारण पाप पुण्याचं त्याला काय म्हणतो आपण व्यवहारात नार आहे का बास ना बाजी की बासुरी, कारण नाशात कार्यनाशा. कारण पुढे पाप पुण्यच होणार नाही ना. कारण ज्याच्यामुळे पाप होतं ते करायचं नाही, कोणतं? निषिद्ध कर्म. ज्याच्यामुळे पुण्य होतं ते करायचं नाही, काम्य कर्म. आणि जे नाही केल्यामुळं तर पाप लागतं ते केल्याशिवाय राहायचं नाही, नित्यनैमित्तिक कर्म. आणि केलं तर त्याला काही नाही, पुण्य नाही. म्हणजे पुढे पाप पुण्य होणार नाही. राहिलं कोण आता संचितातलं जे पाप पुण्य, त्याची विल्हेवाट काय ते 4 प्रकाराने सांगतात. असा आशय पुढे आहे. आणि जीवकृत कर्म जे म्हटलं आपण तो विषय आहे, गोड विषय आहे. तो विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.